जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काही क्वेश्चन विचारले जातात. तर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण आज शिकणार आहे. त्यासाठी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ते म्हणजेच प्रॉफिट म्हणजेच काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. प्रॉफिट म्हणजेच काय, जर एखादी वस्तूवरती आपल्याला मिळालेला फायदा त्याला प्रॉफिट म्हणतात. आणि लॉस म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूवर मिळालेला आपल्याला तोटा. म्हणजे एखादी वस्तू जर आपण दुकानातून खरेदी केली आणि तीच व्यक्ती जर दुसऱ्याला कमी पैशाने विकली तर आपल्याला काय होतो, तोटा होतो. आणि एखादी वस्तू आपण दुकानातून खरेदी केली आणि तीच वस्तू नंतर जास्त किमतीने आपण दुसऱ्याला विकली तर आपल्याला काय होतो, प्रॉफिट होतो, म्हणजेच नफा होतो. तर फॉर्म्युला पाहून घेऊया. प्रॉफिट इज इक्वल टू SP म्हणजे सेलिंग प्राइस मायनस CP म्हणजे कॉस्ट प्राइस. लॉस इज इक्वल टू CP म्हणजे कॉस्ट प्राइस मायनस SP म्हणजे सेलिंग प्राइस. आता या फॉर्म्युल्यावरतीच काही सम विचारले जातात, ते आपण पाहणार आहे. तर समजा SP म्हणजे सेलिंग प्राइस जर तुम्हाला 1200 दिलेली आहे आणि कॉस्ट प्राइस म्हणजे CP 800 रुपीज दिलेला आहे. तर या सम मध्ये काय दिसत आहे, तर व्यक्तीला प्रॉफिट झालेला आहे की लॉस झालेला आहे, तर या सम मध्ये व्यक्तीला प्रॉफिट झालेला आहे. म्हणून प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP 1200 मायनस CP 800. तर 1200 मधून 800 मायनस केल्यानंतर 400 रुपीज काय येत आहे, त्या व्यक्तीला झालेला प्रॉफिट आहे. हे सम सॉल्व्ह करण्यासाठी आपले जर फॉर्म्युले पाठ असतील तर आपण इझिली सम हे सॉल्व्ह करू शकतो. अजून एक आपण सम घेऊया पुढचं. SP 570 रुपीज दिलेला आहे आणि CP 830 रुपीज दिलेला आहे. तर या सम मध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर कॉस्ट प्राइस ही जास्त आहे. म्हणजेच कोणता फॉर्म्युला येणार आहे, तर लॉसचा येणार आहे. म्हणून लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. CP किती दिलेला आहे, 830 मायनस SP किती दिलेला आहे, 570. आता हे सम मायनस करून घ्यायचं आहे. 830 मायनस 570. 0 3 मधून 7 लेस होत नाहीत म्हणून नियर बाय मागायचं आहे 1. 13 झाले, इथे राहिलेले आहे 7. 13 मधून 7 गेले, राहिले किती, 6. आणि 7 मधून 5 लेस 2. तर लॉस किती झालेला आहे, 260 रुपीजचा लॉस त्या व्यक्तीला झालेला आहे. आहे ना सोपे हे सम सॉल्व्ह करायला. फॉर्म्युले जर पाठ असतील तर आपण इझिली सम सॉल्व्ह करू शकतो. यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, काय आहेत, तर फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. आणि प्लस ते सम वर्ड मध्ये दिलेलं असतं. व्यवस्थित वाचन करून आपल्याला त्यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहावं लागेल व त्यानुसार आपल्याला त्या व्यक्तीला प्रॉफिट झाला आहे की लॉस झालेला आहे तो आयडेंटिफाय करावा लागेल. आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला यूज करून सम सॉल्व्ह करायचा. प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झामला काही असे विद्यार्थी कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चन विचारले जातात. ते म्हणजे कोणते, तर ते आपण आता पाहणार आहे. सपोज प्रॉफिट दिलेला आहे 800 रुपीज अँड CP दिलेला आहे 700 रुपीज. तर
यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, SP काढायचा आहे. म्हणजेच हेच फॉर्म्युला वापरून आपल्याला सम सॉल्व्ह करायचे. तर कसा, तर पाहून घेऊया. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. तर पहा, प्रॉफिट किती दिलेलं आहे आपल्याला, 800 इज इक्वल टू SP आपल्याला काढायचा आहे अँड CP 700 रुपीज. आता हा मायनस आहे 700 रुपीज CP, तो शिफ्ट केल्यानंतर इकडे काय होत आहे, प्लस होणार आहे. म्हणजेच SP इज इक्वल टू 800 प्लस 700. तर SP इज इक्वल टू आन्सर किती येत आहे, 008 प्लस 7 15. तर त्या SP इथे ह्या सम मध्ये किती आलेला आहे, 1500 रुपीज. या पद्धतीत सम विचारला जातो. म्हणजेच इथं काय करायचं आहे, आपल्याला आहे तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि जे नंबर दिलेले आहेत, म्हणजे जो आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे गिवन, ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे व त्यानुसार आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऍड करून सम सॉल्व्ह करायचा आहे. अजून एक आपण सम पाहूया पुढे. लॉस इज इक्वल टू 600 and SP इज इक्वल टू 300. तर फॉर्म्युला इथे आपण काय वापरणार आहे, लॉसचा. लॉस इज इक्वल टू CP मायनस SP. आपल्याला ह्यामध्ये काय काढायला विचारलेलं आहे, तर कॉस्ट प्राइस काढायला विचारलेले आहे. आपल्याला काय दिले, ह्यामध्ये लॉस आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. तर लॉस किती दिलेला आहे, 600 अँड CP आपल्याला काढायचा आहे आणि मायनस SP किती आहे, 300. तर शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, -300 इकडे आल्यानंतर +300 होणार आहे. म्हणजेच CP इज इक्वल टू 600 प्लस 300. CP इज इक्वल टू 900. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आलेली आहे, 900 आलेली आहे. अशा पद्धतीत आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.